सर्वांना ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात माझा सलाम. प्रियांनो, आजचा माझा विषय आहे आपल्याशी बोलण्याचा योग्य निर्णय. आपण जेव्हा मानवी आयुष्य हे जगत आहोत तेव्हा दैनंदिन जीवनात आपल्याला रोज निर्णय घेण्याचे प्रसंग येतात. वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. पण तो घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याचा देखील आम्हाला विचार करावा लागतो. आपण पाहतो प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय 19 वचन सांगतं, परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. होय प्रियांनो, आपण जो निर्णय घेतो तो देवाच्या दृष्टिकोनातून आपण घ्यायला हवा. विशेष करून आपण जर पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर रूथकडे पहा. रूथने घेतलेला निर्णय किती योग्य होता. किती मोआब देशात न राहता आपली सासू नामी बरोबर ती यरुशलेम मध्ये परत आली. आपल्याला पाहता येईल शद्रक, मेशेक, अबेदनगो यांचा निर्णय आठवा. मूर्ती पुढे झुकण्याऐवजी त्यांनी आपल्या पवित्र परमेश्वराला मान दिला आणि ते त्या ठिकाणी झुकले नाहीत. त्यांनी योग्य निर्णय घेतला. निर्णय घेताना कधी कधी आपल्यावर दबाव असतो, त्याचा प्रभाव आपणावर पडतो. मंदिराच्या दरवाजाजवळ बसणाऱ्या लंगड्या भिकाऱ्याला जेव्हा योहान आणि पेत्र यांनी बरं केलं बोलून, तेव्हा त्यांनी न भिता त्यांना न्यायसभेसमोर नेण्यात आलं. त्या ठिकाणी ते घाबरले नाहीत, ते भ्याले नाहीत, तर त्यांनी राजाचं आणि मानवाचं न ऐकता त्यांनी सांगितलं की आम्ही देवाचंच ऐकणार आहोत. ते देवाच्या निर्णयासाठी खंबीरपणे उभे राहिले. प्रियांनो, देवाच्या दृष्टीने जे योग्य ते करण्याचा निर्णय घ्या. योग्य निर्णय तुम्हाला योग्य दिशा देखील देतो, पण एक चुकीचा निर्णय आपल्याला सगळ्या चुकीच्या मार्गावर नेतो आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे उभे करतो. समोर दिसते म्हणजे ते चांगलंच आहे असं नसतं. लोटाने समोर हिरवळ पाहिली व निर्णय घेतला की तो त्या दिशेकडे जाईल, पण तो निर्णय मानवी निर्णय असल्यामुळे तो चुकीच्या प्रदेशात गेला. अब्राहमाकडे पहा. त्याने समोर गोटे जमीन होती ते पाहिलं, तरी देखील त्याने प्रभूचा निर्णय मान्य केला आणि तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्याने घेतलेला निर्णय योग्य तोच निघाला व सुंदर अशा प्रदेशात त्याला जाण्यास मिळालं. आम्हाला देखील जेव्हा निर्णय घेण्याचे प्रसंग येतात तेव्हा आम्ही देखील अब्राहमासारखे की लोटासारखे याचा विचार करा की कोणता निर्णय घ्यावा, कारण योग्य निर्णय आम्हाला योग्य दिशा देईल आणि प्रभूच्या जवळ जाण्यास अधिक सहाय्य आणि मदत करेल. म्हणून प्रत्येक वेळेला निर्णय घेताना प्रार्थना करा आणि योग्य तो निर्णय घ्या. जीवनाला योग्य ती दिशा द्या. थँक्यू.